युवा नेते वैभव शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा माननीय अजिंक्य नंदकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री दत्तात्रय गायकवाड सर, प्रशासन अधिकारी व वैभव शिक्षण संस्था सर्व स्टाफ। कदम पाटील भेटीनंतर कदम पाटील बाबर भेट, गायकवाड बंधूंच्या एकत्रित शुभेच्छा, नगरपालिकेला वेगळाच रंग भरणार। काल विटा येथे काँग्रेस पक्षाचे विटा शहराचे माजी अध्यक्ष सुरेश काका पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। सुरेश काका पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी उपस्थिती लावली। यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर व युवा नेते जितेश कदम यांनी एकत्रित येत सुरेश काका पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। त्यामुळे कदम पाटील बाबर भेट झाल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे। सुरेश काका पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी माजी मंत्री विश्वजित कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, विनय अण्णा भंडारे, शिवाजीराव हरगुडे, फिरोज शेख, प्रकाश बागल, सुमित गायकवाड, शशिकांत कोरे, अजिंक्य पाटील, सोहम भंडारे, विक्रम लकडे, सागर लकडे, संजय लकडे उपस्थित होते। सुरेश काका पाटील यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी समक्ष भेटून दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। तसेच सकाळी सुरेश काका पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नेते अशोक भाऊ गायकवाड, किसन अण्णा गायकवाड यांनी एकत्रित उपस्थिती दर्शवली। नगरपालिका निवडणूक 3-4 महिन्यांवर येऊन ठेपली असताना गायकवाड बंधूंच्या एकत्रित उपस्थितीने वेगळाच रंग भरला गेला। सुरेश काका पाटील यांना राष्ट्रवादी कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणे, उत्तमराव चौथे, ॲडव्होकेट महेश शानबाग, सुखदेव काका पाटील, शिवप्रताप पतसंस्थेचे ॲडव्होकेट विठ्ठल साळुंखे, माजी सभापती चंद्रकांत चव्हाण, अशोक साळुंखे यांनीही शुभेच्छा दिल्या।